Hello everyone, I am Dr. Mohan Kamble, Assistant Professor Economics, Department of Economics, GMD Arts, BW Commerce and Science College, Sindhar Nasik. Today we are discuss a syllabus TY BS Special paper International Economics, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाचा आपण अभ्यासक्रम पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक या महामारीच्या परिस्थितीतून जात आहोत. अशा परिस्थितीमध्ये आपण स्वतःची काळजी घेत असाल, आपण सेफ असाल अशी अपेक्षा करतो. महाविद्यालयात विद्यार्थी येत जरी नसला तरी महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना ऑनलाईन टीचिंगची सुविधा आता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या सुविधेचा लाभ आपण सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स या पेपरच्या अभ्यासक्रमाची ओळख आपण करून घेणार आहोत. तर आपण सर्व SY BAमधून TY BA म्हणजे पदवीच्या शेवटच्या वर्षाला आपण प्रवेश केलेला आहात. त्याबद्दल सगळ्यांचा मी मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये कुठल्या कुठल्या घटकांचा अभ्यास केला जातो, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या बाबतीत वेगवेगळ्या घटकांशी संबंधित असलेल्या इतर घटकांशी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र कशा पद्धतीचं विश्लेषण करतं. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये देशाच्या सभोवतालील देशांशीच नाही तर जगातील सर्व देशांशी कशा प्रकारे संबंध प्रस्थापित केले जातात किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार, दळणवळण, त्याचबरोबर इतर सर्व्हिसेस, सेवांची देवाणघेवाण कशी केली जाते आणि त्यातून देशातील एक वेगळ्या प्रकारचे संबंध प्रस्थापित होत असतात. या सगळ्यांचा आपण या पेपरमध्ये, या अभ्यासक्रमामध्ये आपण सुरुवातीला या अभ्यासक्रमाची ओळख करून घेऊयात. या सिलॅबसमध्ये, या अभ्यासक्रमामध्ये पुढील घटकांचा समावेश केलेला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने TY BAसाठी स्पेशल थर्ड म्हणजे S3 हा पेपर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स ठेवलेला आहे. तर त्या दृष्टिकोनातून हा पेपर विद्यार्थ्यांना का ठेवलेला असेल किंवा विद्यापीठाची कुठली जी धोरणं आहेत की त्यामध्ये हा कोर्स विद्यार्थ्यांना त्यांच्या नॉलेजमध्ये, त्यांच्या ज्ञानामध्ये भर घालू शकतो किंवा एकूणच विद्यार्थ्याची ज्ञानाची पातळी कशी उंचावेल, एकूणच विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीशी कशा प्रकारे सुसंगत झाला पाहिजे या दृष्टिकोनातून हा पेपर, हा कोर्स विद्यार्थ्यांना त्याचं अंडरस्टँडिंग झालं पाहिजे, त्याचं एक ग्रास्पिंग पॉवर, त्याची एक पातळी, ह्या सगळ्या घटकांना समोर ठेवून या पेपरमध्ये प्रामुख्याने प्रायव्हेटलायझेशन, ग्लोबलायझेशन आणि लिबरलायझेशन्स, याचबरोबरच न्यू इकॉनॉमिक पॉलिसी, ट्रेड पॉलिसी, या अनेक घटकासंदर्भात आपण विचार करणार आहोत. पहिला चॅप्टर आहे इंट्रोडक्शन, प्रस्तावना. यामध्ये जो पहिला विभाग आहे म्हणजे फर्स्ट टर्मचा हा सिलॅबस, सेक्शन फर्स्ट आहे. यामध्ये इंट्रोडक्शन आहे. हा प्रामुख्याने 12 लेक्चरमध्ये हा आपण पूर्ण करत असतो. विद्यापीठाने काही नेमून दिलेल्या, ठरवून दिलेल्या घटकानुसार आपण हा सिलॅबस पूर्ण करत असतो. यामध्ये इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स,
त्याचा अर्थ, स्कोप, इम्पॉर्टन्स, महत्त्व, इंटर रिलिजन म्हणजे इंटर रिलिजन आणि इंटरनॅशनल ट्रेड म्हणजे आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार याचा कशा प्रकारे सहसंबंध आहे, या घटकाशी सुसंगत अंतर्गत आणि बाह्य व्यापार या बाबीचा आपण प्रामुख्याने अभ्यास करणार आहोत. म्हणजे आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार हे प्रामुख्याने या चॅप्टरचा मुख्य गाभा असणार आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्त्व काय आहे, अर्थ, व्याख्या, व्याप्ती, स्वरूप, महत्त्व, त्याच्यानंतर आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये कशा प्रकारचा सहसंबंध आहे, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापारांची ठळक जी काही वैशिष्ट्ये आहेत ते आपण यामध्ये प्रामुख्याने पाहणार आहोत. त्याच्यानंतर आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये प्रामुख्याने काय फरक आहे, त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराचं एकूण जगात कशा प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यापार केला जातो, एकूण वस्तू आणि सेवांची दळणवळण कशा प्रकारे केली जाते, या घटकांचा आपण या भागामध्ये अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतर जो सेकंड चॅप्टर आहे तो म्हणजे थेअरी ऑफ इंटरनॅशनल ट्रेड, आंतरराष्ट्रीय व्यापारांचे सिद्धांत. हा जो चॅप्टर आहे यामध्ये प्रामुख्याने वेगळ्या प्रकारच्या ज्या काही अभ्यासकांनी मांडलेल्या वेगळ्या प्रकारच्या थेरीज आहेत, वेगळ्या प्रकारचे सिद्धांत आहेत, ते व्यापाराशी संबंधित आहेत, ते एकूण वेगवेगळ्या विचार प्रवाहाशी संबंधित आहे. तो क्लासिकल असेल, न्यू क्लासिकल असेल, तो मॉडर्न असेल, अशा प्रकारची विभागणी या वेगवेगळ्या विचारसरणीमध्ये वेगवेगळ्या अभ्यासकांमध्ये जी काही टप्प्याटप्प्याने ज्ञानामध्ये अभ्यासक्रमामध्ये बदल होत गेला त्याच्याप्रमाणे ह्या थेरीज विकसित झालेल्या आहेत. आणि म्हणून या भागामध्ये प्रामुख्याने थेरी ऑफ ॲब्सोल्यूट कॉस्ट म्हणजेच निरपेक्ष लाभाचा सिद्धांत, निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत थेरी आपण अभ्यासणार आहोत. ही निरपेक्ष खर्च लाभ थेरी म्हणजेच ॲब्सोल्यूट कॉस्ट ॲडव्हान्टेज अँड कंपॅरेटिव्ह कॉस्ट ॲडव्हान्टेज यामध्ये प्रामुख्याने ॲडम स्मिथ यांचा खूप महत्त्वाची थेरी आहे. त्याच्यानंतर डेव्हिड रिकार्डो यांचासुद्धा तुलनात्मक खर्च लाभ थेरी आहे, कंपॅरेटिव्ह कॉस्ट थेरी आहे. ही प्रामुख्याने डेव्हिड रिकार्डोनी मांडलेली आहे. ॲडम स्मिथ यांनी ॲब्सोल्यूट कॉस्ट थेरी मांडलेली आहे. त्याच्यानंतर कंपॅरेटिव्ह कॉस्ट थेरी ही डेव्हिड रिकार्डो यांनी मांडलेली. हे आपण अभ्यासक्रमाच्या रेग्युलर लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराचा हँक्चर होलिन यांची एक थेरी आहे. ती व्यापाराच्या विकासासंदर्भात, व्यापाराचा वस्तू आणि सेवांच्या देवाणघेवाणीसंदर्भात एक वेगळ्या प्रकारचा दृष्टिकोन हँक्चर होलिन यांनी मांडलेला आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारातील ज्या अलीकडच्या सुधारणा आहेत, ज्या काही रिफॉर्म्स आहेत, त्या रिफॉर्ममध्ये प्रामुख्याने विरोधाभास मांडले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये लिऑन्टिफ विरोधाभास, लिऑन्टिफ पॅराडॉक्स याला म्हणलेला आहे. त्याच्यानंतर रिब्जेसिन थेअरी जे मांडलेली आहे, रिब्जेसिन प्रमेय याला आपण म्हटलं जातं. त्याच्यानंतर आंतरउद्योग व्यापार ज्याला इंट्रा इंडस्ट्री ट्रेड असं म्हणलेलं आहे. रॅब्जिक्स्किनने जी काही थेरी मांडलेली आहे त्याच्यावर आधारितच इंट्रा इंडस्ट्री थेरी स्पष्ट केलेली आहे. तर या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा हा 12 लेक्चरचा हा पार्ट असणार आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने थेरीज ज्या मांडलेल्या आहेत, वेगवेगळ्या अभ्यासकांनी कशा प्रकारच्या थेरी मांडल्या आहेत हे आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर थर्ड जो चॅप्टर आहे तो म्हणजे गेन फ्रॉम ट्रेड. त्याच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे वेगळ्या प्रकारचे जे काही लाभ आहेत, जे काही वेगळ्या प्रकारचे जे घटक आहेत ते आपण यामध्ये पाहणार आहोत. यात प्रामुख्याने गेन फ्रॉम ट्रेड, मेजरमेंट ऑफ गेन्स, स्टॅटिक अँड डायनामिक गेन्स, व्यापाराच्या संदर्भात जे काही वेगळ्या प्रकारचे लाभ आहेत, ज्या वेगळ्या प्रकारच्या स्टॅटिक डायनामिक गेन्स आहेत, त्याचं वेगळ्या प्रकारचं मापन कसं केलं जातं, एकूण व्यापाराच्या संदर्भात वस्तू आणि सेवांचा व्यापार होत असताना
त्यातून जे काही अर्निंग जे काही आंतरराष्ट्रीय पैसा जो मिळणार त्याचा आपण कशाप्रकारे हे ठरवू शकतो किंवा एकूणच आंतरराष्ट्रीय व्यापारात GDP ज्याला आपण म्हणतो ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट कशाप्रकारे वाढू शकतो किंवा एकूणच परकीय गंगाजळी ज्याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापारात त्याला खूप महत्त्व आहे. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत टर्म्स ऑफ ट्रेड अँड इम्पॉर्टन्स टाईप ऑफ डिटर्मिनेशन. यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या ज्या काही टर्म्स आहेत, ज्या काही वेगळ्या प्रकारच्या जे काही कंडिशन्स आहेत, जे ठरवून दिलेले जे काही नियम आहेत, तर त्याचासुद्धा या ठिकाणी आपण वापर करणार आहोत. याच्यामध्ये गतिशील व्यापार, त्याच्यानंतर गतिशील आणि स्थितिशील व्यापार या सगळ्या घटकांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापारातील आर्थिक जे काही विकासाची वेगवेगळी टाईप्स ऑफ अँड डिटर्मिनेशन्स यामध्ये काही जे महत्त्व आहे ते सुद्धा आपण ज्या वेगळ्या प्रकारच्या व्यापार शर्ती आहेत त्यासुद्धा आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये कशा प्रकारच्या न्यू टर्म्स विकसित होतात, काळाच्या टप्प्यावरती ह्या टर्म्स पुन्हा पुन्हा बदलत जातात आणि त्याचं महत्त्व, त्याचे प्रकार वेगळ्या पद्धतीने आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे कॉजेस ऑफ द अनफॉरेबल टर्म्स अँड ट्रेड डेव्हलप इन द कंट्रीज. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारात देशाच्या विकासामध्ये कशाप्रकारे आंतरराष्ट्रीय व्यापार महत्त्वाचा आहे किंवा एकूणच प्रतिकूल व्यापार आणि अनुकूल व्यापार हा जो काही भाग आहे याच्यामध्ये आपण महत्त्वाचे काही घटक पाहणार आहोत. त्यात प्रामुख्याने जे काही आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात WTOने घालून दिलेले काही वेगवेगळे नियम्स आहेत किंवा सार्कसारखी संघटना आहे किंवा एकूणच ASEAN संघटना आहे, अशा G8 सारखी संघटना आहे. या अशा आंतरराष्ट्रीय पातळीवरती अनेक संघटना वेगवेगळ्या देशाच्या पातळीवरती निर्माण झालेल्या आहेत. तर या सगळ्या याच्यामध्ये ट्रेड, व्यापार, वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण हा महत्त्वाचा घटक आहे आणि त्याच्यामध्ये कशाप्रकारे वस्तूंची देवाणघेवाण, वस्तूंचा व्यापार आणि एकूणच परकीय गंगाजळी या संदर्भात आपण यामध्ये प्रामुख्याने अभ्यास करणार. त्याच्यानंतर जो फोर्थ चॅप्टर आहे तो म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट. याला आपण बॅलन्स ऑफ पेमेंट हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे दोन देशातील व्यापार प्रतिकूल आहे की अनुकूल आहे हे आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. बॅलन्स ऑफ ट्रेड अँड बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे एखाद्या देशांशी व्यापार आपण करत असताना तो व्यापार अनुकूल आहे की प्रतिकूल आहे हे कसं समजायचं हे ह्या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत. द कन्सेप्ट अँड कंपोनंट्स, कुठले कुठे घटक बॅलन्स ऑफ पेमेंट आणि बॅलन्स ऑफ ट्रेडमध्ये केलं जातं. समजा आपण 2020-21मध्ये आपण 20,000 कोटीचा व्यापार अमेरिकेशी करत असू. समजा आयात आपण 15,000 कोटीची आयात केली असेल आणि 5,000 कोटी रुपयाची निर्यात केली असेल तर हा व्यापार प्रतिकूल नाही आहे किंवा बॅलन्स ऑफ पेमेंट हा नाही आहे, तर हा अनुकूल आहे. हा व्यापार देशाच्या विकासासाठी तर हा अनुकूल असला पाहिजे, तो प्रतिकूल नसता कामा नये. आणि म्हणून इक्विलिब्रियम अँड डिसइक्विलिब्रियम बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारात कशा प्रकारच्या प्रतिकूलता निर्माण होतात किंवा एकूणच इम्बॅलन्स व्यापार कसा होतो हे या इक्विलिब्रियम अँड डिसइक्विलिब्रियम बॅलन्स ऑफ पेमेंट अँड कॉजेस ऑफ अनसिक्वेन्सेस या घटकामध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर मेजर्स टू करेक्ट डिफिक्ट इन दी बॅलन्स ऑफ पेमेंट, कशाप्रकारे बॅलन्स ऑफ पेमेंटचं मेजरमेशन्स अगदी ॲक्युरेट पद्धतीने केलं जातं किंवा एकूणच आंतरराष्ट्रीय व्यापारात या ज्या काही विनिमयाच्या पद्धती आहेत, वस्तू विनिमय पद्धत आहे, त्याच्यानंतर ओपन मार्केट ज्याला आपण ओपन ट्रेड म्हणतो, खुला व्यापार आहे, खुला व्यापाराच्या वेगळ्या प्रकारच्या थेरीज ज्या मांडलेल्या आहेत किंवा संरक्षित व्यापार आहे, बंदिस्त व्यापार आहे,
या सगळ्या अनेक कोटा पद्धत आहे, त्याच्यानंतर जकाती पद्धत आहेत, विदेशी विनिमय दरात जो काही एक्सचेंज व्हॅल्यू जी ठरली जाते ते डिमांड अँड सप्लाय रेशोवरती असते. या सगळ्यांचा या चॅप्टरमध्ये आपण करणार आहोत. आणि अत्यंत महत्त्वाचा हा बॅलन्स ऑफ पेमेंट नावाचा चॅप्टर आहे, तो आपण रेग्युलर अभ्यासक्रमामध्ये अभ्यासणार आहोत. त्याच्यानंतर हा झाला सिलेबस फर्स्ट टर्ममध्ये. सेकंड टर्ममध्ये आपण अभ्यासणार ट्रेड पॉलिसी अँड एक्सचेंज रेट. मी मगाशी म्हणल्याप्रमाणे ट्रेड पॉलिसी व्यापारविषयक धोरण आणि एक्सचेंज रेट, वस्तू आणि सेवांचा व्यापार करत असताना एक्सचेंज रेट काय असावा, वस्तू आणि सेवांचा विनिमय दर काय असावा, हा या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये प्रामुख्याने फ्री ट्रेड पॉलिसी, केस अँड अगेन्स्ट ज्या काही वेगवेगळ्या गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत. 21व्या शतकामध्ये या फ्री ट्रेड अँड पॉलिसीला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. एकूणच प्रोटेक्शन पॉलिसी, केसेस अँड अगेन्स्ट ज्या काही टाईप्स ऑफ टॅरिफ्स अँड कोड्स आहेत, एक्सचेंज रेट अँड फिक्स रेट अँड फ्लेक्झिबल रेट, ह्या जे काही पॉईंट्स आहेत यामध्ये प्रामुख्याने आपण वेगवेगळी घटक अभ्यासणार आहोत. जे विनिमयाच्या बाबतीत, वस्तू विनिमयाच्या बाबतीमध्ये WTO, सार्क, ASEAN, G8 या एक देशाच्या व्यापार कशा प्रकारे विकसित झाला पाहिजे, त्यातून एक्सचेंज कसा डेव्हलप झाला पाहिजे, यातून आंतरराष्ट्रीय व्यापाराची एक गतिशील व्यापार झाला पाहिजे. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारात एक्सचेंज रेटला खूप महत्त्व आहे. फ्री ट्रेड पॉलिसी, प्रोटेक्शन पॉलिसी, टॅरिफ्स, ट्रेड ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्याच्या बाबतीमध्ये टॅरिफ्स ज्या आहेत, ज्या वेगळ्या प्रकारच्या कोटा पद्धत आहे, जकात पद्धती आहे, त्याच्यानंतर या ज्या काही ठरवून दिलेल्या टॅक्सेसच्या बाबतीमध्ये, म्हणजे कुठल्या देशाला जास्त व्यापार करायचा असेल तर त्या बाबतीमध्ये टॅरिफ्स आहेत, कोटा पद्धत आहे, ठरवून दिलेली काही पद्धत आहे, ह्यामध्ये आपण ह्याच्यात अभ्यासणार आहोत. त्याच्यानंतर एक्सचेंज रेट अँड फिक्स रेट अँड फ्लेक्झिबल रेट हा एक डिमांड अँड सप्लायच्या नुसार एखाद्या वस्तूंची, सेवांची मागणी अशा प्रकारे बदलत असते, त्यातून एक्सचेंज रेट कसा बदलत असतो, हे सगळ्या घटकांचा आपण यामध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर पुढच्या चॅप्टरमध्ये इंडियन फॉरेन ट्रेड अँड पॉलिसी, हा 6th चॅप्टर आहे. यामध्ये इंडियाचं फॉरेन ट्रेड, विदेशी व्यापार आणि विषयक धोरणं कशी आहेत, म्हणजे भारताचा परकीय व्यापार आणि धोरणे हे कशा प्रकारे बदलत गेलेले आहेत. एकूणच आपण 1991 नंतर आंतरराष्ट्रीय व्यापारात कशा प्रकारे बदल होत गेले, न्यू इकॉनॉमिक पॉलिसी आपण का स्वीकारली, त्याच्यानंतर आपण प्रायव्हेटलायझेशन, ग्लोबलायझेशन आणि या ज्या काही LPG, लिबरलायझेशन, प्रायव्हेटलायझेशन, लिबरलायझेशन आणि ग्लोबलायझेशन या काही महत्त्वाच्या 3 टर्म्स आहेत, ह्या व्यापारामध्ये, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. आणि हा एक ट्रेड पॉलिसी आहे. ही ट्रेड पॉलिसी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सगळे देश म्हणून ठरवत असतात. यात प्रामुख्याने ग्रोथ ऑफ इंडियाज फॉरेन ट्रेड, भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापारातील जी काही वृद्धी आहे ती कशा प्रकारे बदलत गेलेली आहे. मी जसं म्हणालो की 90च्या दशकापर्यंत आपण इतक्या मोठ्या प्रमाणात बंदिस्त पद्धतीने व्यापार होता. आपण आपली अर्थव्यवस्था ही इतकी ओपन नव्हती. ती 1991च्या न्यू इकॉनॉमिक पॉलिसी, ज्याला आपण मनमोहन सिंग राव धोरण म्हणतो, त्याला आपण 1991 न्यू इकॉनॉमिक पॉलिसी म्हणतो, ज्याला आर्थिक सुधारणा वर्ष म्हणतो. त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये एक वेगळ्या पद्धतीचे बदल आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर जो सेकंड पॉईंट आहे, चेंज इन द कंपोजिशन अँड डायरेक्शन अँड फॉरेन ट्रेड सिन्स 2000 to 2001. कशा प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये डायरेक्शन्स, पोझिशन्स, वेगळ्या प्रकारचे चेंजेस ॲक्सेप्ट केलेले आहेत इंडियाने, ते यामध्ये अभ्यासणार. त्याच्यानंतर फॉरेन ट्रेड पॉलिसी टेंटेटिव्ह आपण 5 इयरचं एक धोरण स्वीकारलेलं आहे. त्याच्यानंतर 5 वर्षाचं ध्येय ठेवून त्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारातील कशा प्रकारे वेगवेगळे घटक बदलत असायचं,
टार्गेट ठेवायचं, टार्गेट ठेवून तो ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचे. त्याच्यानंतर इंडिया आणि WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आणि भारताचा कसा संबंध आहे. 1995ला खऱ्या अर्थाने WTOची स्थापना झाली. त्याच्या अगोदर ज्या काही वेगवेगळ्या संघटना अस्तित्वात होत्या त्याचं रूपांतरण आपण WTO 1 जानेवारी 1995ला स्थापन झाला आणि भारत हा WTOचा संस्थापक सदस्य आहे. त्याच्या अगोदर गॅट्स होत्या, ज्या काही जनरल ॲग्रीमेंट ट्रेड अँड सर्व्हिसेस आणि ट्रेड अँड टॅरिफ्स हे काय 2 घटक आहेत. हे 1944-45ला हा एक ॲग्रीमेंट होता, एक करार होता. तो WTOमध्ये रूपांतरित करण्यात आले आणि एकूणच आंतरराष्ट्रीय व्यापाराला गती देण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर एक्सपोर्ट प्रमोशन अँड मेजर्स हा जो 7th चॅप्टर आहे तो सेकंड आपण टर्ममध्ये अभ्यासणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने न्यू टर्म्स आपण अभ्यासणार आहोत. एक्सपोर्ट प्रमोशन, कंट्रीब्युशन ऑफ सेज, स्पेशल इकॉनॉमिक झोन प्रामुख्याने हे चायनामध्ये विकसित झालं आणि भारतामध्ये 2005च्या नंतर हे आपल्याकडे आले दिसून येतं. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे रोल ऑफ मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स इन इंडिया. भारतामध्ये मल्टीनॅशनल ज्या कंपन्या आहेत, मल्टीनॅशनल ज्या कॉर्पोरेशन्स आता अलीकडच्या कालखंडामध्ये 1991च्या नंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकार झालेला आहे. यातून भारताच्या व्यापाराची दिशा पूर्णतः बदलली गेलेली आहे. हे आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट फेमा फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट. हा प्रामुख्याने एक व्यापाराचा एक एक्सचेंज रेट असेल किंवा ट्रेड पॉलिसी असेल, हा फेमा ॲक्ट आहे. हा 2001 म्हणजे 99ला सुरुवातीला आला. त्याच्यानंतर 2001मध्ये याच्यामध्ये खूप बदल केले गेले. फेमा प्रोव्हिजन्स अँड इम्पॅक्ट याचा कशाप्रकारे परिणाम इंडियाच्या व्यापारावरती झालेला आहे हे आपण यामध्ये अभ्यासणार. त्याच्यानंतर लास्ट पॉईंट आहे कन्व्हर्टिबिलिटी ऑफ इंडियन रुपी. भारताच्या रुपयाचं परिवर्तनीयता म्हणजे एकूणच एक्सचेंज कसा होतो, एकूण भारताच्या रुपयाला जशी हे एक वेगळी कन्सेप्ट आहे. जसं आपण आपल्या वस्तू आणि सेवांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ज्या प्रमाणात मागणी असेल तसं आपल्या रुपयाची एक्सचेंज व्हॅल्यू, त्याचं कन्व्हर्टिबिलिटी, त्याचं ते आपण ह्याच्यामध्ये सगळं आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यानंतर सेकंड लास्ट रिजनल अँड इंटरनॅशनल कॉर्पोरेशन. जसं म्हणालो की देशाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर, जगाच्या आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या काही संस्था आहेत. नेचर अँड फंक्शन्स आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन, जसं की सार्क म्हटलं मी, याच्यामध्ये प्रामुख्याने 8 देशांचा समावेश होतो. भारताच्या भोवताली जे काही देश आहेत, जसं भारत आहे, पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, अफगाणिस्तान आत्ता समावेश मिळाला आहे, ह्या सगळ्या 8 देशांचा यामध्ये समावेश. त्याच्यानंतर ब्रिक्स ही खूप महत्त्वाची पूर्ण जगभरातील वेगवेगळ्या 5 देशांचा यामध्ये समावेश होतो. ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. हे ब्रिक्स हे या सगळ्याच प्रामुख्याने ज्या काही संघटना आहेत. त्याच्यानंतर युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी, ह्या ज्या काही असोसिएशन्स किंवा ज्या संघटना आहेत ह्या प्रामुख्याने व्यापाराचं वृद्धी, एकूण आंतरराष्ट्रीय व्यापार कसा वाढला पाहिजे, एकूण देशाचा विकास कसा झाला पाहिजे, हा या 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 चॅप्टरमध्ये आपण अभ्यासणार आहोत. जसे म्हणालो की हा शेवटचा चॅप्टर होता आणि त्यामध्ये 4 चॅप्टर 2 ह्याच्यामध्ये अभ्यासलेले आहेत. त्याच्यामध्ये यासाठी प्रामुख्याने ज्या काही युनिव्हर्सिटीजने बेसिक रीडिंग मटेरियल जे दिलेले आहे ते पुढीलप्रमाणे आहेत. इंटरनॅशनल इकॉनॉमी केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचं आहे, द केनॉन PLचं. त्याच्यानंतर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स आहे, किंगबर्ग्सचं आहे. या ज्या काही इंटरनॅशनल बुक्स आहेत यात खूप महत्त्वाच्या टर्म्स अँड कंडिशन. हा सिलेबस एका पुस्तकातून कुठेही कवर होणार नाही, तर आपल्याला अनेक बुक्स बघावे लागणार आहेत. प्रामुख्याने आपण डेलीच्या याच्यामध्ये लेक्चरमध्ये खूप काही कवर करू शकतो. त्याच्यानंतर आपण काही मातृभाषेमध्ये मराठीमध्ये तुम्हाला काही नोट्स देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तर हा आपण 2 विभागामध्ये जो सिलेबस आत्ता आपण पाहिलेला आहे, तर फर्स्ट टर्म अँड सेकंड टर्म. प्रामुख्याने तुम्ही लक्षात घ्या की ही शेवटची बॅच आहे की जी 80-20ची आहे. जसं
आत्ता 2019-20च्या दरम्यान CBSE पॅटर्न आलेला आहे, तो पुढच्या वर्षी तुम्हाला तो लागू होणार आहे. आणि म्हणून या शेवटच्या वर्षामध्ये हा इंटरनॅशनल ट्रेड पॉलिसी हा जो अभ्यासक्रम आहे तो 80-20मध्ये आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा सिलेबस आपल्याला 80-20मध्ये अभ्यासायचा आहे. परीक्षा पद्धती वर्गात आपण समजावली जाईल. अभ्यासक्रम जसा जसा आपला पुढे जाईल तशा आपण असाइनमेंट आणि वेगळ्या प्रकारच्या ट्युटोरियल्स आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर वेगळ्या पद्धतीचे आपण क्विज घेणार आहोत. त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्या आणि शिक्षकांनी सांगितलेल्या सगळ्या सूचनांचं पालन करा. या महामारीच्या कालखंडामध्ये आपण स्वतःची, कुटुंबाची काळजी घ्या आणि स्वस्थ राहा, मस्त राहा. नेहमीच मास्क आणि हात स्वच्छ धुवत राहा. सोशल डिस्टन्सचं पालन करा. शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचं पालन करा. महाविद्यालयाने दिलेल्या सूचनांचं पालन करा. तर या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू सो मच.